उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याचे काम 78% पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम येत्या 24 नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर सोलापूर शहराला आठवड्यातून 2 वेळा पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नदीद्वारे सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचे सुमारे 20 टीएमसी पाणी बचत होणार आहे. सोलापूर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत टाकण्यात येणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाचे काम तसेच पाणी पातळी घटल्याने सुरू असलेल्या तिबार पंपिंग व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी तथा आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी पत्रकारांना या प्रकल्पाची सविस्तर माहिती प्रत्यक्षात उजनी धरणाच्या ठिकाणी दिली. येथून पंपिंग करून आपण पाणी पुरवठा करून घेतो. तर ही 80 MLD ची पाईपलाईन आहे. ज्यावेळेस धरण व्यवस्थित भरलेलं असतं ते समोर जे पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसला पाणी येतं आणि तिथं पंप करून आपण पाणी पुरवठा करत असतो. ज्यावेळेस धरण वजा 35% येतं त्यावेळेस आपल्याला ही दुबार पंपिंग करावं लागतं. हे जे पंप दिसायला आपल्याला बाजूला हे दुबार पंपिंग करतो. इथं सेंट्रिफ्युगल पंप वर आहेत त्याच्या खाली पाणी उपसा करतो. त्याच्यानंतर वजा 52% गेल्यानंतर तिबार पंपिंगमध्ये हे आपण पेंटून बसवलेलं आहे. याच्यामध्ये पंप 190 HP चा एक पंप बसवलेला आहे आणि हे सबमर्सिबल 15 HP चे 7 पंप, 10 HP चे 10 पंप आणि 190 चा एक. या पंपांना आपल्या पंपाला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी घेतो आणि ते पाणी इकडे येऊन तिथं कॉफर डॅम टाकलेला आहे. कॉफर डॅमला अडवून हे पाणी आपल्या शहराकडे घेतो आपण. इथला 80 MLD उपसा करतो, पुढं 80 MLD. इथं एका दुसऱ्या पंपाला जरी अडचण आली तर पुढं पंपाचं पाणी कमी होतं आणि त्यामुळे गावामध्ये पाण्याची तक्रार आहे. इतका मोठा जलसाठा दिसत असताना सुद्धा सोलापूरला अजून पाण्याची कमतरता का जाणवते, काय नेमकं सांगतो? कमतरता असं हे आपण शहरापासून 100 किलोमीटर आहे. इथनं पाणी उचलून तिथं न्यायचं आहे आणि नदी वाटे सोडलेलं पाणी ते आहे. आपण इथून उपसा करून ते पाणी तिथं देतो. त्याच्यामुळे थोडंफार व्यवस्था होते. नाही, विद्युत पुरवठ्याचं काय अडचण नाही आहे. पण ह्याच्यामध्ये वादळ वारा सुटल्यानंतर डिस्टर्बन्स जास्त आलेला आहे आणि आता हे खालीपर्यंत गेलेलं आहे. आपण तर खाली गेलं तर सगळे समोर बघितलं तर शंप शिंपले आहेत आणि ते सगळं खेचून या पंपाला प्रत्येक वेळेस अडचण येते. परत पंप बंद कर आणि रात्रीच्या वेळेस जर झालं तर काढून पंप खोलून ते आतलं सगळं बोटांनी काढून पॅक करून मग परत पाणी पुरवठा करायला. हे सगळं करण्यासाठी किती कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली? इथं जवळपास एक 15 लोकांची टीम ठेवलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट 24 तास की त्यांच्याकडे हेच काम सगळं काम हेच. बरं, आपण ज्या पद्धतीने म्हणतो ह्याच पद्धतीने जाकवेलच्या संदर्भातलं काय पोझिशन आहे आणि सध्या ते काम कसं आहे? हे झालं जुन्या लाईनचं. त्याच्या बाजूला आपण नवीन जे दुहेरीचं काम चालू आहे ते पलीकडचा जे पंप हाऊस आहे तो दुहेरीचा, त्याची लेवल मात्र आपण ही खालतीला दुबार तिबार करावं लागणार. जोपर्यंत डॅम रिकामा होईल तोपर्यंत पाणी घ्यायची व्यवस्था तिथं केलेली आहे 478 याच्याप्रमाणे. तर हे आणि नशिबानं यावेळेस डॅम भरला नाही, थोडा भरून परत कमी जास्त झालेला आहे. त्याच्यामुळे एका सीझनमध्ये, नाहीतर आत्तापर्यंत हे कुठलाही पंप हाऊस एका सीझनमध्ये झालं नाही. कमीत कमी 2-3 सीझन जाते ते. आपलं नशीब चांगलं, सिद्धरामेश्वरची कृपा आपल्यावर म्हणायचं. एका सीझनमध्ये आपलं जॅकवेल पूर्ण व्हायला. किती टक्के झालेला जॅकवेल आता 80 जवळपास 80% पूर्ण झालेला आहे. जवळपास किती महिन्यानंतर कंप्लीट हाताला येईल आपल्या? हे नोव्हेंबर 24 पर्यंत पूर्ण सिस्टीम कार्यान्वित करायचा प्रयत्न करा. आणि दुहेरी पाईपलाईनचं काम किती टक्के झालं? दुहेरी पाईपलाईनचं काम 80% झालेलं आहे. अडथळे किती होते आणि अडथळ्याला मंजुरी मिळाली का नाही? संबंधित खात्याची मंजुरी आहे का? हे काम स्मार्ट सिटीकडनं चालू आहे. स्मार्ट सिटीच्या बॉडीमध्ये मुख्य हे असीम गुप्ता सर आहेत, कलेक्टर साहेब आहेत, पोलीस कमिशनर आहेत, आमचे कमिशनर आहेत. ही सगळी टीम असल्यामुळं कुठंही काम अडलेलं नाही. जे ते आपल्या आपल्या परीनं जोर लावून हे काम 1 जून 2023 रोजी हैदराबाद येथील ठेकेदार पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी 21 महिने आहे. त्यानंतर 3 महिने प्रात्यक्षिक चाचणी व 3 वर्ष देखभाल व दुरुस्ती कालावधी आहे. यावेळी उपअभियंता तपन डंके, उपअभियंता सिद्धेश्वर उत्सुर्गे, सहाय्यक अभियंता संतोष यलगुलवार, विजय नलावडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे हरीश MS, सतीश एकबोटे, नितीन आंबिगार, श्रीशैल बाबानगरे, अजिंक्य विपत, उमर बागवान आदींसह अधिकारी उपस्थित होते.